Hello friends, let's begin with a 9th standard lesson, the necklace. What is the meaning of necklace? नेकलेस म्हणजे काय? मित्रांनो, स्त्रियांना त्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी दागिन्यांचा वापर करत असतात. नाकात नथ, केसांना हेअर पिन, कानातले झुंबर, त्याचप्रमाणे गळ्यात मानेभोवती वापरला जाणारा जो दागिना असतो त्याला नेकलेस म्हणतात. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतोय. डू यू लाईक ज्वेलरी और ऑर्नामेंट्स? ज्वेलरी म्हणजे दागदागिने, जडजवाहीर. ऑर्नामेंट्स म्हणजे अलंकार. तुम्हाला दागदागिने किंवा अलंकार आवडतात काय? यामध्ये मुलींचे उत्तर हमखास होय असे असणार आहे. हो की नाही? आन्सर यस, आय लाईक ज्वेलरी और ऑर्नामेंट्स. नंबर 2, डू यू लाईक टू ड्रेस अप फॉर सोशल ऑकेजन्स? हाऊ डू यू डू दॅट? टू ड्रेसअप म्हणजे वेशभूषा करणे, चांगले कपडे परिधान करणे. सोशल ऑकेजन म्हणजे कार्यक्रमाप्रसंगी तुम्हाला चांगले कपडे परिधान करायला आवडतात काय? आता सामाजिक प्रसंग म्हणजे काय? तर सामाजिक प्रसंग म्हणजे वाढदिवस, लग्न समारंभ असे वेगवेगळे कार्यक्रम ज्यामध्ये बरेच जण एकत्रित येतात, अशा कार्यक्रमांना आपण सामाजिक कार्यक्रम म्हणतो. अशा प्रसंगामध्ये तुम्हाला चांगले कपडे परिधान करायला आवडतात काय? आन्सर इज, बऱ्याच जणांना ते आवडत असतं, म्हणून त्यांचे उत्तर असणार आहे यस, आय लाईक टू ड्रेस अप फॉर सोशल ऑकेजन्स. देन हाऊ डू यू डू दॅट? तुम्ही ते कसे करता? बाय बाईंग न्यू क्लोथ्स, बाय ड्रेसिंग न्यू क्लोथ्स अँड विअरिंग डिफरंट ऑर्नामेंट्स like bangle, earrings, hairpin, सारपेच. सारपेच म्हणजे बिंदी, इयरिंग्स म्हणजे कानातील आभूषणे, हेअर पिन्स म्हणजे केसांना व्यवस्थित करणारी पिन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट मेक अ पर्सन हॅपी अँड कॉन्फिडंट ड्युरिंग स्पेशल फंक्शन्स अँड पार्टीज? कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वास, स्पेशल म्हणजे खास, फंक्शन्स म्हणजे कार्यक्रम, पार्टी म्हणजे मेजवानी. विशेष कार्यक्रमामध्ये किंवा मेजवानीच्या कार्यक्रमात माणूस कशामुळे आनंदी व धीट होतो? आन्सर इज, ड्युरिंग स्पेशल ऑकेजन्स अँड पार्टीज, व्हेन पीपल प्रेज, जेव्हा लोक तुमची स्तुती करतात. युअर विअरिंग्स अँड ऑर्नामेंट्स, तुम्ही जे काय परिधान केलं त्याची लोक जेव्हा स्तुती करतात. दॅट मेक्स अ पर्सन हॅपी अँड कॉन्फिडेंट. द नेक्स्ट पार्ट इज talking about myself. Write a few lines about yourself. You can write just like that. Hi, I am Ramesh. I am 15-year-old. I live in joint family. I live at Chikli. I like social gathering. I simply love Indian food. I enjoy playing cricket. I don't like bad people. I hate crimes and criminals. I find exercise very interesting. I can help the needy person. I am good at making new friends. I am not so good at studies. अशा पद्धतीने छोटी छोटी वाक्य तुम्ही सहज तयार करू शकता. ती तुम्हाला जशी शक्य होतील तशा पद्धतीने तुम्ही तयार करायची आहेत. Now, let us begin the story, the necklace. आता आपण या स्टोरीला सुरुवात करूया. मित्रांनो, हा जो पाठ आहे, हा पाठ एका स्त्री संबंधी असून या स्त्रीला थाटामाटात राहायला आवडतं. महागडे कपडे, मौल्यवान दागदागिने तिला फार आवडतात. तिचा जन्म एका क्लर्कच्या कुटुंबामध्ये झाला. वडील मध्यमवर्गीय असल्यामुळे, वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे तिचा विवाह एका साध्या कारकुनासोबत करण्यात आला. आपल्याला श्रीमंत नवरा मिळावा अशी तिची तीव्र इच्छा होती, परंतु तुटपुंजी आर्थिक परिस्थितीमुळे तिला
एका क्लार्कसोबत लग्न करावे लागले. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ती एका मैत्रिणीकडून मौल्यवान नेकलेस उसना म्हणून घेते. तो नेकलेस तिच्याकडून हरवतो. त्यानंतर तिच्या जीवनात कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो ते आपण या पाठात पाहणार आहोत. या पाठातून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळणार आहे की आपण आपल्या कुटुंबाच्या कुवतीनुसार, राहणीमानानुसार आपण राहिलं पाहिजे. दुसऱ्याच्या वस्तू आपण वापरण्यासाठी उधार घेऊ नये किंवा उधार आणू नये. Let us begin the story, The Necklace, Part 1. Mathilde was a pretty and charming girl. Pretty म्हणजे सुंदर, charming म्हणजे मोहक. Mathilde सुंदर व मोहक मुलगी होती. Born as if an error of fate into a family of clerk. Born म्हणजे जन्म घेणे, आणि error म्हणजे त्रुट, fate म्हणजे भाग्य, आणि क्लार्क म्हणजे लिपिक किंवा कारकून. Mathilde सुंदर व मोहक मुलगी होती जिचा जन्म दुर्दैवाने एका कारकुनाच्या किंवा लिपिकाच्या कुटुंबात झाला होता. शी हॅड नो मीन्स ऑफ बिकमिंग नोन, अंडरस्टूड, लव ऑर बी वेडेड टू ॲन ॲरिस्टोक्रॅट. मीन्स ऑफ म्हणजे संपत्ती किंवा साधन. मीन्स ऑफ बिकमिंग नोन म्हणजे साधनांची माहिती असणे. अंडरस्टूड म्हणजे समजणे. लव म्हणजे प्रेम, ममता, आवड. वेड म्हणजे विवाह किंवा लग्न करणे. अँड ॲरिस्टोक्रॅट म्हणजे उच्च कुलीन व्यक्ती किंवा अमीर उमराव. तिला साधन संपत्तीची जाण नव्हती, आवड नव्हती. त्यामुळे तिचा विवाह उच्च कुलीन धनवान व्यक्तीसोबत होऊ शकला नाही. तिची फार इच्छा होती की आपलं लग्न श्रीमंत अशा घराण्यामध्ये व्हावं. अँड सो she let herself be married to a minor official at the Ministry of Education. herself म्हणजे ती स्वतः, बी मॅरिड म्हणजे लग्न केलेले होते, अ मायनर म्हणजे किरकोळ साधा, ऑफिशियल म्हणजे कार्यालयीन, आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षण मंत्रालय. म्हणून तिने एका साध्या किरकोळ कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न केले होते की जो शिक्षण मंत्रालयात काम करीत होता. She dressed plainly because she had never been able to afford anything better. ड्रेस म्हणजे कपडे परिधान करणे. प्लेनली म्हणजे साधे. नेव्हर म्हणजे कधीच नाही. बेटर म्हणजे चांगले. एबल टू अफोर्ड म्हणजे परवडू शकत नव्हते. तिचे राहणीमान, तिचे कपडे अगदी साधे असायचे, कारण महागडे कपडे परिधान करणे तिला परवडू शकत नव्हते. शी सफर एंडलेसली. सफर म्हणजे दुःख सहन करणे. एंडलेसली म्हणजे अविरतपणे. ती अविरतपणे दुःख सोसत होती. फिलिंग शी वॉज एंटायटल्ड टू ऑल द लक्झरीज ऑफ लाईफ. फील म्हणजे अनुभवणे. एंटायटल म्हणजे हक्क. लक्झरीज ऑफ लाईफ म्हणजे चैनीचे आयुष्य, आणि लाईफ म्हणजे जीवन. चैनीचे आयुष्य जगणे हा आपला हक्क आहे असे तिला नेहमी वाटायचे. त्यामुळे ती अविरत दुःख सोसत होती, नेहमी दुःखी राहत होती. शी सफर बिकॉज ऑफ हर शॅबी पुअरली फर्निश हाऊस. शॅबी म्हणजे जुनाट झालेले, पुअरली फर्निश म्हणजे जुने फर्निचर असलेले. तिला तिच्या जुनाट झालेल्या घराचे व त्या घरातील जुन्या फर्निचरचे दुःख होते. आपल्याकडे नवीन घर नाही, नवीन फर्निचर नाही, म्हणून ती नेहमी दुःखी होत असे. All these things that another woman of her class would not even have noticed tormented her and made her resentful. नोटीस म्हणजे लक्ष देणे. टॉर्मेंटेड म्हणजे वेदनादायक, वेदना देणारे. रिसेंटफुल म्हणजे संतप्त, राग उत्पन्न करणारे. आपले घर, त्यातील फर्निचर, इतर बाबी संबंधी आपल्या वर्गातील किंवा आपल्या सोबतच्या इतर स्त्रिया काहीच विचारत नाही, त्या बाबीकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे तिला वेदना होत होती. तिला या बाबीचा राग येत होता, संताप होत होता स्त्रियांना. कारण स्त्रियांना नेहमी असं वाटत असते की आपल्याकडे असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंसंबंधी कोणीतरी आपल्याला विचारलं पाहिजे.
आणि तिला ते कोणी विचारत नव्हतं म्हणून तिला त्याच्या वेदना फार होत होत्या. शी ड्रीम ऑफ अ ग्रँड पॅलेन्शियल मॅन्शन विथ व्हास्ट रूम्स अँड इन्व्हायटिंग स्मॉलर रूम्स, परफ्यूम फॉर अ आफ्टरनून चॅट्स विथ क्लोज फ्रेंड्स. ड्रीम ऑफ म्हणजे चे स्वप्न, ग्रँड म्हणजे मोठे, पॅलेंटियल मॅन्शन म्हणजे राजेशाही हवेली, वास्ट रूम्स म्हणजे अफाट खोल्या, इन्व्हायटिंग म्हणजे निमंत्रित करणारे, बोलावणारे, परफ्यूम म्हणजे सुगंधी, आफ्टरनून चॅट्स म्हणजे दुपारच्या गप्पा गोष्टी, क्लोज फ्रेंड्स म्हणजे जवळचे मित्र किंवा मैत्रिणी. तिचे स्वप्न होते की एक मोठी राजेशाही हवेली आपली असली पाहिजे, राजेशाही हवेलीसारखं आपलं घर असलं पाहिजे, ज्यामध्ये संख्येने खूप मोठ्या खोल्या असाव्यात, ज्यामध्ये लहान लहान सुगंधित सुवासाने युक्त खोल्यांमध्ये आपल्या जवळच्या जीवलग मैत्रिणींसोबत दुपारच्या गप्पा गोष्टी आपण कराव्या. शी येट हॅड नो रिच ड्रेसेस, नो ज्वेल्स, नथिंग, अँड दीज वेअर द ओनली थिंग्स शी लव्ह. रिच ड्रेस म्हणजे श्रीमंतीदर्शक कपडे, ज्वेल्स म्हणजे दागदागिने. अद्याप तिच्याजवळ भारी श्रीमंती दाखवणारे कपडे नव्हते, कुठलेच दागदागिने नव्हते. ह्याच त्या वस्तू होत्या ज्या तिला खूप प्रिय होत्या, तिला खूप आवडत होत्या. शी वॉन्टेड सो मच टू चार्म, टू बी एनव्हीड, टू बी सॉट आफ्टर. टू चार्म म्हणजे भुरळ, मोहकता, आकर्षकता. टू बी एनव्हीड म्हणजे मत्सर. टू बी सॉट म्हणजे सुलभ, मिळवण्याचा प्रयत्न करणे. तिला मोहकता आवडत होती, दुसऱ्याचा हेवा मत्सर वाटत होता. हे सगळं आपल्याला मिळावं असं तिला वाटत होतं व ते मिळवण्याचा ती प्रयत्न करीत होती. शी हॅड अ रिच फ्रेंड, अ फॉर्मर स्कूलमेट ॲट द कॉन्व्हेंट, whom she avoided visiting because afterward she would weep with regret, despair and misery. फॉर्मर म्हणजे अगोदरची, स्कूलमेट म्हणजे शाळेतील सोबती, अवॉइड म्हणजे टाळणे, व्हिजिट म्हणजे भेट देणे, आफ्टरवर्ड्स त्यानंतर, वीप म्हणजे रडणे, रिग्रेट म्हणजे खेदाने, डिस्पेअर म्हणजे निराशा होणे, मिझरी म्हणजे दुःख किंवा हाल. तिला एक श्रीमंत मैत्रीण होती जी कॉन्व्हेंटमध्ये तिची वर्गमैत्रीण होती, जिला भेटणे ती टाळत होती कारण तिला भेटल्यानंतर मॅथाइल्ड खेदाने रडायची, निराश व्हायची, दुःखी व्हायची. वन इव्हनिंग हर हजबंड केम होम विथ अन एअर ऑफ ट्रम्प, holding a large envelope in his hand. Look, he said, here is something for you. An air of trump, हवेच्या वेगाने. ट्रम्प म्हणजे विजयी मुद्रेने. होल्ड म्हणजे घट्ट पकडणे. एनव्हलप म्हणजे लिफाफा किंवा पाकिट. समथिंग फॉर यू म्हणजे तुझ्यासाठी काहीतरी. एके संध्याकाळी तिचे पती कार्यालयातून परत आले. हवेच्या वेगाने विजयी मुद्रेने ते घरी पोहोचले. त्यांच्या हातामध्ये एक लिफाफा होता. तो लिफाफा समोर करत तिचे पती मॅथाइल्डला म्हणाले, बघ तुझ्यासाठी काहीतरी आहे. शी टोअर अप द पेपर अँड ड्रीव आउट अ कार्ड विच वॉज प्रिंटेड द वर्ड्स. ड्रीव आउट म्हणजे बाहेर काढणे, प्रिंटेड म्हणजे छापलेले असणे. तिने पाकिटाचा कागद फाडून आतून एक कार्ड बाहेर काढले ज्यावर खालील शब्द लिहिलेले होते. द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड माइम जॉर्ज रॅम्पाउन request the pleasure of Mr. and Mrs. Loisel's company at the ministry on the evening of Monday, January 18th. यम म्हणजे श्रीमान किंवा श्री, MME म्हणजे श्रीमती किंवा सौ, रिक्वेस्ट म्हणजे विनंती करणे, प्लेजर ऑफ म्हणजे चा आनंद, कंपनी म्हणजे सोबत किंवा सहवास. शिक्षण मंत्री आणि जॉर्ज रॅम्पाउन 18 जानेवारी सोमवारला संध्याकाळी श्रीमान व श्रीमती लॉयझेल यांना सस्नेह उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित करीत आहे असा मजकूर लिहिलेला ते कार्ड होतं. लॉयझेल हे मॅथाइल्डच्या पतीचे नाव होतं. इन्स्टेड ऑफ बीइंग डिलाइटेड as her husband had hoped, she threw the invitation on the table resentfully and muttered, what do you want me to do with that?
इन्स्टेड ऑफ म्हणजे च्याऐवजी. डिलायटेड खूप आनंदित होणे. होप म्हणजे आशा. थ्रू म्हणजे फेकून देणे. इन्व्हिटेशन म्हणजे निमंत्रण. रिसेंटफुली संतप्तपणे, रागाने. मटर म्हणजे पुटपुटणे. तिच्या पतीला वाटत होते की तिला आनंद होईल, पण आनंदित होण्याऐवजी संतप्तपणे तिने निमंत्रण पत्रिका टेबलावर फेकून देत ती स्वतःशी पुटपुटली, मी याचं काय करावं असं तुम्हाला वाटतं? अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू विअर इफ आय गो? एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा करणे. टू विअर म्हणजे परिधान करणे. आणि जर मी गेली तर मी काय परिधान करावे असे तुम्हाला वाटते? ही हॅडंट थॉट ऑफ दॅट. ही स्टॅमर, वाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन? इट सीम्स व्हेरी नाईस टू मी. स्टॅमर म्हणजे भीतभीत बोलणे. थिएटर म्हणजे नाट्यगृह किंवा रंगभूमी. सीम्स म्हणजे दिसणे. त्यांनी याचा विचारच केला नाही. तो अडखळत बोलला, का? नाट्यगृहात जाताना तू परिधान केलेला ड्रेस असेल ना? तो ड्रेस मला फार छान दिसला होता. ही स्टॉप स्टर्न डिस्ट्रेस टू हिज वाईफ क्राईंग. शी स्टॅमर, व्हॉट्स द मॅटर? लेट्स सी मॅथाइल्ड, हाऊ मच वुड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट? स्टन म्हणजे स्तब्ध. डिस्ट्रेस दुःखी होणे. मॅटर म्हणजे भानगड. सुटेबल साजेसा, शोभून दिसणारा. तो थांबला, स्तब्ध झाला. पत्नी रडत आहे हे पाहून दुःखी झाला. मॅथाइल्ड, बघ, तुला शोभून दिसणाऱ्या ड्रेसची किंमत काय असणार आहे? शी थॉट फॉर अ मोमेंट, कम्प्युटिंग द कॉस्ट अँड ऑल्सो वंडरिंग व्हॉट अमाऊंट शी कुड आस्क फॉर विदाउट अन इमिडिएट रिफ्युजल. अ मोमेंट म्हणजे क्षणभर. कम्प्युटिंग गणित करणे, मोजणे. कॉस्ट म्हणजे किंमत. अँड इमिडिएट तात्काळ. रिफ्युजल म्हणजे नकार न देता. थोडा वेळ तिने विचार केला. मनातल्या मनात किमतीची मोजमाप केली आणि विचार करू लागली की त्याला किती किंमत सांगावी जेणेकरून ती किंमत ऐकल्यावर तो नकार देणार नाही. ॲट लास्ट सी अँसर हेजिटंटली, आय डोंट नो एक्झॅक्टली बट आय थिंक आय कुड डू इट विथ 400 फ्रान्सेस. ॲट लास्ट म्हणजे शेवटी. हेजिटंटली म्हणजे मागे पुढे पाहणे. एक्झॅक्टली म्हणजे तंतोतंत. शेवटी मागे पुढे पाहत तिने उत्तर दिलं, मला नक्की किंमत माहीत नाही, पण मला वाटतं 400 फ्रान्सेसमध्ये मी तो मॅनेज करून घेईल किंवा मी तो ड्रेस घेऊन घेईल. ही टर्न अ लिटल पेल बिकॉज ही हॅड बीन सेव्हिंग that exact amount to buy a gun for a hunting summer in the country near Nandre with a few friends. पेल म्हणजे निस्तेज होणे. सेव्हिंग म्हणजे वाचविणे, बचत करणे. एक्झॅक्ट म्हणजे तंतोतंत. अमाऊंट म्हणजे रक्कम. आणि हंटिंग म्हणजे शिकार करणे. तो थोडा निस्तेज झाला होता. त्याचा चेहरा उतरला होता कारण त्याने तंतोतंत एवढीच रक्कम वाचवून ठेवलेली होती, जमा करून ठेवली होती. त्या रकमेत तो नांट्रेजवळच्या भागात मित्रांसोबत शिकारीवर जाण्यासाठी बंदूक खरेदी करणार होता किंवा बंदूक विकत घेणार होता. However, he said, very well, I can give you 400 francs, but try and get a really beautiful dress. Try and get म्हणजे घालून पहा व विकत घे. रिअली म्हणजे खरोखर. ब्युटिफुल म्हणजे सुंदर. कसे बसे करून तो म्हणाला, ठीक आहे, मी तुला 400 फ्रान्सेस देतो, पण निवड करून तुला साजेसा होईल असा सुंदर ड्रेस खरेदी कर. द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर अँड मॅडम लुईझल सीम सॅड, रेस्टलेस, अँक्सियस, दो हर ड्रेस वॉज रेडी. रेस्टलेस अस्वस्थ, अँक्सियस चिंतित होणे. पार्टीचा किंवा मेजवानीचा दिवस जवळ येत होता आणि मॅडम लुईझल जरी तिचा ड्रेस तयार होता तरी दुःखी, अस्वस्थ, चिंतित दिसत होती. वन इव्हनिंग हर हजबंड सेड टू हर, व्हॉट्स द मॅटर? यू हॅव बीन ॲक्टिंग स्ट्रेंज दीज लास्ट 3 days.
स्ट्रेंज म्हणजे विलक्षण, ऍक्टिंग म्हणजे अभिनय करणे. एके संध्याकाळी तिचे पती तिला विचारतात, काय भानगड आहे, काय झालंय, मागील 3 दिवसापासून तुझे वागणे विलक्षण दिसते, वेगळे दिसते. शी रिप्लाइड, आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल्स, नॉट अ सिंगल स्टोन टू विअर. आय वुड रादर नॉट गो टू द पार्टी. स्टोन म्हणजे खडा, टू विअर म्हणजे परिधान करणे, रादर म्हणजे त्यापेक्षा. तिने उत्तर दिलं, मी नाराज आहे, माझ्याकडे आभूषणांमध्ये साधा खडा सुद्धा नाहीये, त्यापेक्षा मी पार्टीला न जाणेच पसंत करेल. यू कॅन विअर फ्लॉवर्स, ही सेड. दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट धिस टाइम ऑफ इयर. फॅशनेबल म्हणजे अद्ययावत पद्धतीचा. तो म्हणाला तिला की तू फुलांचा वापर कर, वर्षाच्या या काळामध्ये फुले वापरण्याची खूप फॅशन आहे. शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर ऑफ हिज डिस्ट्रेस. कन्व्हिन्स म्हणजे मन वळवणे, डिस्ट्रेस म्हणजे दुःख. तो तिचे मन वळवू शकला नाही. दुसऱ्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली. तिने आपल्या मैत्रिणीला आपले दुःख सांगितले. मॅडम फॉस्टर वेंट टू हर मिरर wardrobe, took out a large box, brought it back, opened it, and said to Madame Loisel. मिरर म्हणजे आरसा असलेला, वॉर्डरोब म्हणजे कपाट. मॅडम फोस्टर ह्या त्यांच्या आरसा लावलेल्या कपाटाजवळ गेल्या. त्यामधून एक मोठा बॉक्स, एक मोठा डबा त्यांनी काढला. तो लुईझल जवळ आणून उघडला व म्हणाल्या, चूज माय डिअर. First, Mathilde saw some bracelets, then a pearl necklace. She tried on the jewelry in the bracelet म्हणजे हातातली आभूषणे, पर्ल नेकलेस म्हणजे मानेत परिधान करण्याचा मोत्याचा हार. माझ्या प्रिय सखे, निवड, तुला काय पाहिजे ते निवड. पहिले मॅथाइल्डे हातात परिधान करायची आभूषणे पाहिली. नंतर एक मोत्याचा मानेचा हार निवडला. आरशासमोर उभी राहून तो घालून पाहिला. शी केप्ट आस्किंग, यू हॅव नथिंग एल्स. ती विचारतच राहिली की अजून दुसरं काही नाही का तुमच्याकडे. वाय येस बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक. का आहे ना, पण तुला काय आवडते ते मला माहीत नाही. Suddenly, she discovered in a black satin box a superb diamond necklace and her heart began to beat with uncountable desire. Suddenly म्हणजे तात्काळ, लगेच. डिस्कवर म्हणजे शोधून काढणे. सुपर्ब म्हणजे उत्कृष्ट. हार्ट म्हणजे हृदय. बिगॅन टू म्हणजे ला सुरुवात करणे. टू बीट म्हणजे धडकणे. लगेच तिला काळ्या गुळगुळीत डब्बीत उत्कृष्ट हिऱ्यांचा नेकलेस सापडला. तो नेकलेस घेण्याची तीव्र इच्छा तिच्या मनामध्ये उत्पन्न झाली. हर हँड्स ट्रम्बल ॲज शी टूक इट. शी फास्टन इट अराउंड हर नेक अँड स्टूड लॉस्ट इन एक्स्टसी ॲज शी लुक ॲट हर सेल्फ. ट्रम्बल म्हणजे हादरणे. फास्टन म्हणजे गळ्याभोवती लावणे. लॉस्ट म्हणजे हरवणे. इन एक्स्टसी म्हणजे परमानंदात. जसा तो नेकलेस तिने हातात घेतला, तिचे हात हालायला लागले. तिने तो नेकलेस गळ्याभोवती लावला व आरशासमोर स्वतःला पाहिले. तेव्हा ती पूर्णपणे हरून गेली. तिला खूप परमानंद झालेला होता. देन शी आस्क्ड अँक्सियसली, हेजिटंटिंग, वुड यू लेंड मी धिस, जस्ट धिस. वाय येस ऑफ कोर्स. अँक्सियसली म्हणजे उत्सुकतेने. हेजिटंटली म्हणजे घुटमळत. लेंड म्हणजे तात्पुरते देणे, उधार देणे. ऑफकोर्स म्हणजे अर्थातच, नक्कीच. शी थ्रू. देन शी आस्क्ड अँक्सियसली. मग तिने उत्सुकतेने घुटमळत त्यांना विचारलं की तुम्ही मला हा नेकलेस तात्पुरता उधार द्याल का. त्यांनी उत्तर दिलं, अर्थातच, नक्की. शी थ्रू हर आर्म अराउंड हर फ्रेंड्स नेक रॅप्चरसली, देन फ्लेड विथ हर ट्रेजर. आर्म्स म्हणजे बाहू किंवा हात. रॅप्चरसली म्हणजे अत्यानंदपूर्वक. ट्रेजर म्हणजे खजिना. तिने तिच्या मैत्रिणीच्या गळ्याभोवती हात नेत अत्यानंदाने तिला जवळ घेतले
जणू काही तिला खजिना सापडला होता असा आनंद ती त्या ठिकाणी व्यक्त करत होती. द डे ऑफ द पार्टी अराइव्ह. मॅडम लुइझल वॉज अ सक्सेस. शी वॉज प्रिटियर दॅन ऑल द वुमन, एलिगंट, ग्रेशियस, स्माइलिंग अँड फुल ऑफ जॉय. अराइव्ड म्हणजे आगमन होणे, उजाडणे. सक्सेस म्हणजे यशस्वी होणे. प्रिटियर दॅन म्हणजे त्यापेक्षा सुंदर. एलिगंट म्हणजे मोहक. ग्रेशियस म्हणजे आनंददायक. स्माइलिंग म्हणजे हसत. फुल ऑफ जॉय म्हणजे आनंदाने परिपूर्ण. पार्टीचा दिवस उजाडला. मॅडम लुइझल यशस्वी झाल्या होत्या. त्या ठिकाणी उपस्थित सर्व महिलांमध्ये सुंदर, मोहक, हसत, आनंददायक त्या दिवशी दिसत होत्या. ती आनंदाने परिपूर्ण झालेल्या होत्या. ती डान्स वाइडली विथ पॅशन, फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्रम्प ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस, फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस. डान्स वाइडली म्हणजे बेभान होऊन नृत्य करणे. ट्रम्प म्हणजे विजय. पॅशन म्हणजे तीव्र भावना. फ्लोटिंग म्हणजे तरंगणे. क्लाउड ऑफ हॅपीनेस म्हणजे आनंदाच्या भरात. तिने बेभान होऊन तीव्र भावनेने नृत्य केले. तिचे सौंदर्य व तिच्या देखणेपणाचे यशाने ती आनंदात नावून निघाली होती. खूप आनंदी झाली होती. मॅथाइल्ड अँड हर हजबंड लेफ्ट ॲट अबाउट 4 o'clock in the morning. When they were finally in the street, they could not find a cab. मॅथाइल्ड आणि तिचे पती त्या पार्टीमधून सकाळी 4 वाजताच्या दरम्यान बाहेर पडले. ते रस्त्यात आले होते. त्यांना भाड्याची गाडी मिळाली नव्हती. They walked down toward the Seine till they found one. Walk down म्हणजे चालत जाणे. Toward म्हणजे च्याकडे. सैन नावाच्या जागेपर्यंत ते चालत गेले होते. तेव्हा त्यांना एक टॅक्सी मिळाली. They were drop off at their door in the Rue des Martyrs and sadly it was all over for her. ते ज्या भागामध्ये राहत होते त्या रू डेस मार्त्यर्ड या भागामध्ये त्यांच्या घराच्या दाराजवळ टॅक्सीने त्यांना सोडले किंवा तेव्हापासून तिच्या मागे ती दुःखी झाली. तिच्या मागे दुःख लागले. इन फ्रंट ऑफ द मिरर शी टूक अ फायनल लुक ॲट हरसेल्फ इन ऑल हर ग्लोरी बट सडनली शी अटर अ क्राय. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. फायनल लुक शेवटची नजर. ग्लोरी म्हणजे प्रतिष्ठा, कीर्ती, चेहऱ्याचे सौंदर्य. अटर अ क्राय म्हणजे रडायला सुरुवात करणे. She no longer had the necklace around her neck. What's the matter? asked her husband. तिच्या गळ्याभोवती तिचा नेकलेस नव्हता. तिच्या पतीने तिला विचारलं, काय झाले? She turned toward him, panic stricken. I no longer have Madame Foister's necklace. Turn toward च्याकडे वळणे. पॅनिक स्ट्रायकन तीव्र भीतीने घाबरणे. ती तिच्या पतीकडे वळली. तीव्र भावनेने घाबरलेल्या अवस्थेत ती पतीला सांगायचा प्रयत्न करत होती की मॅडम फोइस्टरचा नेकलेस सापडत नाहीये. ही स्टूड अप डिस्ट्रॉट. व्हॉट? हाऊ? दॅट्स इम्पॉसिबल. स्टूड अप म्हणजे उभा राहिला. डिस्ट्रॉट म्हणजे त्रासदायक. इम्पॉसिबल म्हणजे अशक्य. तो खाली बसलेला होता. ताटकन उभा राहिला. त्रासदायक आवाजात तिला विचारतोय, काय? कसा? हे अशक्य आहे असा बोलू लागला. अशा पद्धतीने हा पार्ट 1 या ठिकाणी संपलाय. मित्रांनो, अशा प्रकारे द नेकलेस पार्ट 1 मी आपणास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. या भागावरील इंग्लिश वर्कशॉप व नेकलेस पार्ट 2 आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा. माझे पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी SR's इंग्लिश क्लास हे चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.